नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणारे अशा कोणकोणत्या मिस्टेक्स आहेत ज्या तुम्ही 101% अवॉइड करायला पाहिजे ऑप्शन फॉर्म फिल करताना. वन बाय वन डिस्कस करू. खूप सिंपल मिस्टेक्स आहेत पण स्टुडंट्स कडनं होते, त्याच्यामुळे तुम्हाला माहिती असणं खूप जास्त महत्वाचं आहे. सगळ्यात पहिली मिस्टेक आहे, मागच्या वर्षीपर्यंत काय होतं, ऑटो फ्रीज फक्त हे पहिलं ऑप्शन होत होतं. तर आता मी तुम्हाला मिस्टेक जे सांगत आहे सगळ्याच राऊंडसाठी लक्षात ठेवा. कॅप 1 असो, 2 असो, 3 असो किंवा 4 असो, ऑटो फ्रीजचे जे रूल्स आहे ना त्याच्याबद्दलची क्लिअरिटी तुम्ही ठेवा की ऑटो फ्रीजचे रूल्स काय. जसं पहिल्या कॅप 1 मध्ये काय आहे की पहिलं ऑप्शन ऑटो फ्रीज होईल. ओके, दुसऱ्या कॅप राऊंड मध्ये काय पहिले 3 ऑप्शन ऑटो फ्रीज होईल आणि तिसऱ्या कॅप राऊंड मध्ये काय पहिले 6 ऑप्शन ऑटो फ्रीज होईल. तर हा जो 136 चा जो रूल आहे हा लक्षात ठेवा, नाहीतर जर एकदा ऑटो फ्रीज झालं तर आपण पुढचे राऊंड खेळू शकणार नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे. सेकंड सगळ्यात मोठी मिस्टेक काय करू नका, इन्स्टिट्यूट कोड. तुम्ही म्हणणार सर काय रॉकेट सायन्स सांगत आहे की बाबा हाईप करून. सिंपल आहे बाबा, इन्स्टिट्यूट कोड जो आहे तो मिस्टेक होऊ नका. इन्स्टिट्यूट कोड असो किंवा ब्रँच कोड असो, या गोष्टीवर एकदम 100% लक्ष ठेवा, कारण एकाच नावाचे भरपूर सारे कॉलेजेस आहे आणि थोडा जरी कोड चुकला तर तुम्ही प्लॅन केलाय पुण्याची क्रिकेट आणि तुम्ही पोहोचणार कोल्हापूरला, तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. देन थर्ड द मोस्ट इम्पॉर्टंट, लेस प्रिफर्ड कॉलेज किंवा लेस डिझर्विंग कॉलेज डिझर्विंग म्हणू शकतो, ऍज पर युअर पर्सेंटेज तुमच्या ऑप्शन फॉर्मच्या लिस्टमध्ये वर नका येऊ देऊ. कारण त्याच्या मागे सिंपल रिझन आहे बघा, मी तर करतो 1 2 3 4 5. आता फॉर एक्झाम्पल 4 वर आहे एखादं XYZ कॉलेज ज्याचं पर्सेंटेज कम आहे आणि 5th वर तुम्ही टाकलं फॉर एक्झाम्पल वालचंद. ओके, वालचंदचा पर्सेंटेज कट ऑफ होता इथे जास्त कमी झाला. ओके 90 पकडू ना, 90. आणि याचा हा जो XYZ कॉलेज आहे याचा पर्सेंटेज कट ऑफ आहे 88. काय होईल, फॉर्म वरून खाली स्कॅन होईल आणि तुम्हाला हे कॉलेज अलॉट होऊन जाईल आणि झालं. आता तुम्ही म्हणणार अरे यार वालचंदचं तर 90 होता आणि माझे तर 92% आहे, मला तर हे कॉलेज मिळालं असतं. पण तुम्ही काय केलं, लेस डिझर्विंग कॉलेज वर घेतलं. तर ही चुकी बिलकुल करू नका, कारण फॉर्म वरून पर्यंत खाली स्कॅन होणार आहे आणि जे कॉलेज मिळालं त्याच्या खालचा फॉर्म बिलकुल स्कॅन होणार नाही. तर ही खूप नॉर्मल मिस्टेक आहे, पण खूप मिस्टेक होती विद्यार्थ्यांकडून. 4, बाय मिस्टेकली कधी कधी तुम्ही काय करता माहितीये का, काही खूप छान कॉलेजेस विसरतात. जसं आता मुलांना मुंबईचं जेव्हा आपण डिस्कस करतो, आता पुण्याचं एवढं फॅट लागलेलं आहे स्टुडंटला, पुण्यावर पूर्ण फोकस आहे. तर मुंबईची पण खूप छान छान कॉलेजेस आहे, लाईक SPIT आहे, SPC आहे, ऑफकोर्स VJT आता सगळे स्टुडंट टाकतात, पण DJ सांगवी आहे, देन ठाकूर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे, डॉन बॉस्को आहे. तर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलाय तो चेकआउट करू शकता. तर तिथले पण कॉलेजेस कन्सिडर करू शकता मित्रांनो, जर तुमचे पॅरेंट्स तुम्हाला अलो करत असेल तर आणि तुम्हाला फीजचा किंवा बाकी काही कन्सर्न नसेल तर. म्हणून बाय मिस्टेकली खूप छान कॉलेजेस बाकी सिटीज मध्ये पण आहे, जसं वालचंद झालं, संभाजीनगरचं गव्हर्नमेंट चांगलं कॉलेज आहे. देन जर तुम्ही नागपूर साईडनं जर येत असाल तिथलं YCC फॉर शुअर तुम्ही कन्सिडर करू शकता. तर म्हणून काय करा, सिटी वाईज न जाता तुम्ही काय करा की तुम्ही एखाद्या स्पेसिफिक सिटीला प्रिफर न करता रिजन वाईज पण बघा की कोणकोणते चांगले कॉलेजेस आहेत, ते कॉलेजेस तुमच्या लिस्टमध्ये इन्व्हॉल्व करा. ओके, हे एक मिस्टेक आहे जी मुलं करतात. 5th द मोस्ट इम्पॉर्टंट मिस्टेक, कॉलेज लिस्ट बनवल्यानंतर त्याला क्रॉस चेक करत नाही. क्रॉस चेक करा. हे काही मिस्टेक्स आहे, खूप सिंपल आहे, समराईज करतो. ऑटो फ्रीजचे रूल लक्षात ठेवा, इन्स्टिट्यूट कोड, ब्रँच कोड लक्षात ठेवा. देन लेस डिझर्विंग कॉलेज वर नका येऊ देऊ. बाय मिस्टेकली कॉलेजेस मिस नका करू चांगल्या सिटीज मधले, आणि क्रॉस चेक करा, ज्याला आपण ब्लाइंड टेस्ट म्हटलेलं आहे, ती नक्की फॉलो करा, तुम्हाला नक्कीच मदत करा. आय होप या व्हिडिओमधून व्हॅल्यू प्रोव्हाइड झाली असेल. चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.